सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रहार जनशक्ती पक्षाचे दसरा चौकात चक्काजाम आंदोलन, न्याय हक्कासाठी प्रहारचा यलकार। शेतकऱ्यांना कर्जमाफी, दिव्यांगांना व विधवा महिलांना दरमहा 6000 पेन्शन, कष्टकरी, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार इत्यादींच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन उभारलं आहे। या आंदोलनाचं नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर, जिल्हा उपाध्यक्ष आशिष शिंदे, जिल्हा सरचिटणीस आदित्य कांबळे, रुपाली कांबळे, रामेश्वरी पारखे, पूनम गोस्वामी, वैशाली हाजगे, सागर कांबळे, किरण काळे, रुपाली भालेकर, प्रवीण पाटील, अशोक पाटील, किरण काळे, विनोद शेवाळे, उत्तम कुराडे, सागर कांबळे, पांडुरंग गांगुर्डे, बशीर अत्तार, संजय पटकारे, रवी किरण इंगवले, सुनील मोदी आदींनी केलं। प्रहारच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन सुरू राहील, असा इशारा प्रहार जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर यांनी केलं। आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात धारण करणार आहे। आंदोलकांनी घोषणाबाजी करत शासनाच्या निष्क्रिय धोरणांचा निषेध नोंदवला। लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या वतीनं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। महानकट न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोली। 24 जुलै पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी शेतकरी, दिव्यांग, विधवा महिला यांच्यासाठी आंदोलन उभा केलेलं आहे। पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर आम्ही कोल्हापूरमध्ये चक्काजाम आंदोलन करत आहे। छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आम्ही आज दसरा चौकामध्ये हे आंदोलन करत आहे। आमची मागणी एवढीच आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, दिव्यांगांना 6000 पेन्शन, विधवांना 6000 पेन्शन, तसेच इतर प्रमुख मागण्या आहेत त्याच्यावर विचार व्हावा। शासनानं लवकरात लवकर याच्यावर अंमलबजावणी करावी। बच्चूभाऊ गेल्या 6 महिन्यापासून आंदोलन करत आहेत। रायगडच्या पायथ्याला अन्नत्याग आंदोलन केलं, त्यानंतर चक्काजाम केला, परत 7 दिवसाचं उपोषण केलं, यामध्ये सुद्धा शासनानं लवकर दखल घेतली नाही यामध्ये। त्यानंतर परत बच्चूभाऊंनी 150 किलोमीटर पायी पदयात्रा काढल्या। शेतकरी, दिव्यांगांच्या मागण्या लवकरात लवकर व्हाव्यात। यामध्ये शासनानं पूर्वी असणारी 1500ची पेन्शन 2500 रुपये केली, पण हे आंदोलन 6000 रुपये पेन्शन वाढीपर्यंत चालू ठेवण्याचं आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। रोज वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आंदोलनं केली जाणार आहेत। पोलीस आम्हाला त्यांचं काम पोलीस करतायत, आमचं काम आम्ही करतोय। शासनापर्यंत आवाज जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे। शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही लढतोय, दिव्यांगांसाठी। आज 1500 रुपयामध्ये कुठल्या दिव्यांगांचं काय भागतंय मला तुम्ही सांगा। एवढ्या महागाईच्या काळामध्ये दिव्यांग, विधवा महिला